श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या 3 राशींसाठी ठरणार आहे वरदान. यंदा ग्रहांची हालचाल अत्यंत खास मानली जाते. सध्या राहू कुंभ राशीमध्ये तर शुक्र तुळ राशीमध्ये विराजमान आहेत. मायावी ग्रह राहू आणि धनाचा कारक असलेला शुक्राची युती झाल्याने नवपंचम राजयोग निर्माण होत आहे. राहू आणि शुक्राचा संयोग काही राशींसाठी अद्भुत भाग्य घेऊन येणार आहे. यंदा ग्रहांची हालचाल अत्यंत खास मानली जात आहे. सध्या राहू कुंभ राशीमध्ये तर शुक्र तुळ राशीमध्ये विराजमान आहेत. या राशींच्या 2 ग्रहांची स्थिती एका अद्भुत आणि शुभ योग नवपंचम राजयोगाने निर्माण होत आहे. राहू आणि शुक्राचा हा संयोग व्यक्तीला धन, भाग्य आणि यश देणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत शुक्र तुळ राशीमध्ये विराजमान आहे. तोपर्यंत नवपंचम राजयोग सक्रिय राहणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर एक ना एक प्रकारे दिसून येईल, परंतु काही राशींसाठी तो विशेष शुभ आहे. या काळात कोणत्या राशी चमकतात त्याच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पहिली रास आहे धनु. धनु राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राची हालचाल खूप शुभ मानली जाते. या ग्रहांच्या एकत्रित प्रभावामुळे तुमचे भाग्य बळकट होईल आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामामध्ये यश मिळेल. व्यवसायात नवीन संधी येतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल. नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. जरी हे खर्च वाढले तरी रोख प्रवाह चालू राहील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर राहाल. यानंतरची रास आहे तूळ. राहू आणि शुक्र यांच्या शुभ स्थितीमुळे तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक संपत्ती वाढू शकते. ऐसे जगह से लहब होगा जासीन, आपने कभी कभी नहीं की होगा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि मुलांकडून आनंद मिळेल. काही किरकोळ अडचणी येऊ शकतात, परंतु त्यांचा परिणाम जास्त होणार नाही. एकंदरीत हा काळ समृद्धी, स्थिरता आणि शांती दर्शवतो. या राशीचे लोक नवीन मित्र बनवू शकतात. यासह जुन्या लोकांशी असलेले मतभेद संपू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. तुमचे काम हळूहळू स्थिर होईल. अशा प्रकारे तुमचे काम सादर होईल आणि तुम्हाला कोणताही बोनस मिळेल. व्यवसायातही नफा होत आहे. काही नवीन गोष्टी घडू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुमच्या जीवनसाथीसह चांगला वेळ जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. आयुष्यात बऱ्याच काळापासून चालत आलेले गैरसमज दूर होऊ शकतात. तुम्हाला मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो. यानंतरची रास आहे कुंभ. राहू आणि शुक्र यांचा हा युती कुंभ राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वाद देईल. या काळात नोकरी करणाऱ्यांना बोनस आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी परदेशातून सहलीची संधी मिळू शकते. घरात आनंद, समृद्धी आणि सुसंवादाचे वातावरण असेल. जीवनसाथी प्रेम आणि पाठिंबा देईल, ज्यामुळे नात्यात नवीनता येईल. आरोग्याबद्दल थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा किरकोळ समस्या उद्भवू शकतात. कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात शुभ कार्याची चर्चा होईल आणि मानसिक स्थैर्य वाढेल. सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे कामाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या संधी मिळतील. आत्मविश्वास वेगाने वाढतो. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. सूर्य आणि मंगळ 7व्या भावावर दृष्टी ठेवून आहेत,
ज्यामुळे निविदा, प्रकल्प आणि योजनांसह सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. कोणतेही दीर्घकाळ प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होऊ शकते. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण फळ मिळू शकते. मंगळाची दृष्टी 4थ्या भावावर पडत आहे. यामुळे या राशीखाली जन्मलेल्या व्यक्ती मालमत्ता आणि वाहने खरेदी करू शकतात. त्यांना बँक कर्ज मिळविण्यातही यश मिळू शकते. दीर्घकाळापासून असलेला आजार बरा होऊ शकतो. आरोग्यात जलद सुधारणा होईल. गुरुची दृष्टी मंगळावर पडत आहे. परीक्षांची तयारी करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रसिद्धी मिळू शकते. आत्मविश्वास, ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढेल. कुटुंबात सौहार्द वाढेल, पण वाणीतील संयम आवश्यक आहे. शिक्षण आणि करिअरमध्ये बदल शोधणाऱ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि स्पष्टता देणारा ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन वाढेल. गुरुचा हा काळ अंतर्मनाला बळ देणारा ठरेल.